अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। सावरगाव येथे विठ्ठल रुक्मिणी प्राण वर्षपूर्ती निमित्त श्रीमद भागवत सप्ताह 6व्या दिवशी श्रीकृष्ण विवाहाचे साकारला होता। कळंब तालुक्यातील सावरगाव येथे विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा वर्षपूर्ती निमित्त श्रीमद भागवत कथा सप्ताह फाल्गुन कृष्ण वजा 14 दिनांक 28 मार्च 2025 रोज शुक्रवार ते समाप्ती दिनांक 3 एप्रिल 2025 गुरुवार पर्यंत भागवताचार्य भप कुमारी स्वातीताई किशोर ठेंगणे पंढरपूरकर मुक्काम पोस्ट मारेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद भागवत कथा कथन केल्या जात आहे। आज दिनांक 2 एप्रिल 25 रोज बुधवारला भागवत कथेच्या 6व्या दिवशी श्रीकृष्ण विवाहाचे कार्यक्रम साकारला गेला होता। श्रीकृष्ण विवाह कथा श्रवण करण्यासाठी सावरगाव व परिसरातील महिला पुरुष बाल गोपाल भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह पवन जाधव सावरगाव सर्कल प्रतिनिधी। ही काळाची गरज आहे, बंधुत्व भाव असला पाहिजे आणि म्हणून या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, मतभेद नसू दे, हे सर्व धर्म संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, मतभेद नसावा कुठं या भारतात। आणि म्हणून भारत देशाला सुजलाम सुफलाम करायचं आहे तर सुरुवात मात्र इथपासून म्हणजे कुठपासून गावापासून करावी लागेल। कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरुणी देशाची परीक्षा, गावची भंगता व दशा येईल देशा। आणि म्हणून विश्वाचा नकाशा कुठून? गावापासून सुरुवात। आणि गावापासून सुरुवात करायची आहे तर गाव सुधारण्यासाठी मात्र गावातल्या प्रत्येकाला इथून सुरुवात करावी लागेल, स्वतःपासून। आणि म्हणून ग्राम सुधारणेचं मूलमंत्र सज्जनाने यावे एकत्र, संघटना हीची शक्ती सूत्र ग्राम स्वराज्य निर्माण करी। त्यासाठी काय करावं? सर्वांनी मात्र एकत्र यावं, जसे आज तुम्ही आले। आणि आज नाही तर आपण 7 दिवस मात्र तुम्ही आनंदाने मात्र सुंदर असा आनंद घेत एकोप्याने राहत आहोत। त्याचप्रमाणे फक्त 7 दिवस भागवत सप्ताह आहे म्हणून प्रेमाने राहू नका, तर संपूर्ण वर्षभर आयुष्यभर मात्र गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकोप्याने राहा, प्रेमाने राहा। निश्चित हे गाव, हे सावरगाव आदर्श गाव झाल्यावर राहणार नाही। आणि सावरगाव आदर्श झालं की निश्चित मग सावरगावच्या शेजारी बनसोडा इकडे काय आमला सगळे मग मात्र काय आपलं अनुकरण करून आपल्या देखील गावाची सुधारणा केल्या वाचून राहणार नाही। आणि एक दिवस मात्र संपूर्ण विश्व मात्र अगदी या भारतात बंधुभाव आणल्या वाचून राहणार नाही आहे। असं नाही, आपण विविधतेत मात्र वास्तव्यात आहोत, पण विविधतेत एकता मात्र आपल्याला आढळून येते। पण कधी कधी काय होतंय, कुठेतरी माणूस मात्र आपला संस्कृतीचा आपल्या शिकवणीचा विसर त्याला पडतो आणि म्हणून मग विकृतीकडे वळतो। आणि म्हणून असं घडते आणि हे घडायचं नाही, तर सर्वांनी मात्र एकमेकांसोबत प्रेमाने वागायचं आहे। हा संदेश मात्र श्रीकृष्ण भगवंतांनी दिला। आणि म्हणूनच कृष्ण भगवंतांनी जसं पत्र वाचलं, पहिले बलराम दादांना विचारलं, दादा काय करायचं? असंच कोणतंही डिसिजन घ्यायचं असेल ना आपलं, मग ते कोणतंही का असे ना घरी, तर 2 भाऊ मात्र त्याची प्री प्लॅनिंग म्हणताना आधी जर सगळी तयारी मिळून करत असेल 2 भाऊ, तर त्या कुटुंबाचं मात्र कोणतंही कार्य का असे ना पूर्णत्वास गेल्या वाचून राहणार नाही। हेच श्रीकृष्ण भगवंताने मात्र ठरवले। भावांनी सांगितलं हरकत नाही जा, आणि मग रुक्मिणीने मात्र पत्र लिहिलंय आणि मनोमन कन्हैयाला चालविते आहे। आणि त्यात वर्णन होतं की मी मात्र काय करीन, तर आमच्या कुलाच्या नियमाप्रमाणे कुलस्वामिनीच्या जगदजननी जगदंबेच्या या कौंडण्यपूर्ण नगरीत असणाऱ्या अंबिके